हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि संध्याकाळची वेळ आहे. तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मला बनवायचा आहे पालकचा गरगटा. तर पालकचा गरगटा मी कशा पद्धतीने बनवते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रविवारच्या दिवशी ना आम्ही म्हणजे नाही म्हणता पालेभाज्याच आणल्या होत्या भरपूर. म्हणजे मेथी, शेपू, पालक हे सगळं पालेभाज्या म्हणजे खराब होणाऱ्याच असतात. म्हणजे जास्ती दिवस टिकत नसतात. फळभाज्या टिकतात पण पालेभाज्या जास्ती दिवस टिकत नसतात. त्यामुळं ना त्यांना थोडंसं आयडियानेच स्टोअर करावं लागतं. आणि ना पालेभाज्या कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या असतील ना तर त्यांना निवडून न्यूजपेपरमध्ये गुंडाळून पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. जेणेकरून ना 3 ते 4 दिवस पालेभाज्या व्यवस्थित राहतात. म्हणजे सडत नाहीत किंवा काय खराब होत नाहीत. आणि ना माझ्याकडे न्यूजपेपर नव्हता त्यामुळं ना मग मी तिन्ही पण भाज्या ना एका एका प्लास्टिकच्या डब्यात असं वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, स्टोअर केल्या होत्या. त्यामुळं ना भाज्या हिरव्या आणि चांगल्या राहिल्या. तर मी ना माझ्या घरात ना कोथिंबीर पण मी अशाच प्रकारे स्टोअर करते. म्हणजे ना कोथिंबीर निवडून एकदम बारीक अशी कट करून त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवत असते. जेणेकरून कोथिंबीर पण ना भरपूर दिवस चांगली राहते. तर आता इथे ना पालेभाजी ना कधीही आणल्या धुवायची नसते. तर त्यामुळं ना मी फक्त निवडून त्याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं होतं. आणि आत्ता मला त्या यूज करायचं आहे ना, त्यामुळं मी आत्ता पालक धुतली अगोदर, त्यानंतर मग बारीक कट केली आणि कट केलेली पालक कुकरमध्ये टाकली. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून टाकला आणि तूर डाळ टाकली थोडीशी. म्हणजे जेवढी आम्ही रोज वापरतो, तर इथे आम्ही 2 वाट्या तूर डाळ वापरतो रोज. तर तेवढी तूर डाळ टाकली आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी मी इथे घेतलेलं आहे. आणि पाणी ना आपापल्या अंदाजानुसार घ्यायचं. तर हे बघा इथे आता याला ना 2 शिट्ट्या केल्या की मग भाजी पण आणि डाळ पण व्यवस्थित शिजते. तर ना तूर डाळ ना वेगवेगळ्या क्वालिटीची असते. त्यामुळं ना एखादी तूर डाळीला ना शिजण्यासाठी वेळ लागत असतो आणि एखादी तूर डाळ लवकर शिजत असते. तर आता इथे पालक आणि डाळ व्यवस्थित शिजली आहे. तर ती ना मी एका टोपामध्ये काढून घेतली. म्हणजे ना पाणी वेगळं केलं आणि पालक वेगळं केलं आणि त्याला ना मी जे स्मॅशर आहे ना, बटाटे स्मॅश करायचं, त्याच्याने मी गरगटून घेते त्याला. तर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ना तांब्याने किंवा ग्लासने पण त्याला गरगटू शकता. पण गरगटताना ना एवढं लक्षात ठेवायचं की त्यातलं ना पाणी वेगळं करायचं आणि भाजी आणि डाळ ही वेगळी करायची. त्यानंतर मग त्याला व्यवस्थित असं गरगटता येतं. तर आता इथे मी ही पालक आणि डाळ गरगटत होते. तेवढ्यात तिथं साहेबांचं आगमन झालं आणि त्यांनी येता येताना दूध, अंडे आणि अनुष्कासाठी बालुशाही आणली होती. कारण की अनुष्काने अगोदरच त्यांना सांगितलं होतं बालुशाही घेऊन या म्हणून. आणि त्यांना ना अंडे बॉईल केलेले खावंसं वाटलं त्यामुळं अंडे पण घेऊन आलेत. आणि दूध तर आता मी सकाळीच गरम करत असते. कारण की आता नवीन फ्रीज आहे ना घरामध्ये, त्यामुळं जास्ती काही टेन्शन येत नाही दूध खराब होईल वगैरे म्हणून. तर आता इथे अन्नूताई तर खूप खुश झाली बालुशाही आणली म्हणून. म्हणतात ना, आपल्या मराठी भाषेत बालुशाही म्हणतात, पण त्यांच्या ते गुजराती भाषेमध्ये वेगळं म्हणतात. काय म्हणतात त्याला माहिती, आपल्याला काय माहिती. मग कसं काय कळलं त्याला हे? ती बाबी म्हणली नाहीये. मग त्याला विचारलं म्हणलं बालुशाही हा है ना तुला. मतलब तो भाभी तो नहीं, वो हमारे भाषा में अलग बोलते हैं ना, इसलिए उसको पता नहीं है. पहिला करायला मोठा एकदम थाटा माटा, नंतर 35 वर्ष त्याला झालं लग्नाचं काय की तवा त्यांना उपदेश आहे. आता स्टेप बाय स्टेप. हां मग तर आता इथे ना फोडणी देण्यासाठी मी ऑइल गरम केलं अगोदर. म्हणजे 1 चमच्याभर ऑइल टाकलं होतं टोपामध्ये. ऑइल हलकंसं गरम झाल्याच्यानंतर ठेचलेला लसूण त्याच्यामध्ये टाकला आणि त्यानंतर इथे जे पालक गरगटलेलं होतं ना ते पळीवर घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. लाल तिखट, मीठ वगैरे सगळं टाकून याच्यामध्ये तेलामध्ये टाकलं डायरेक्टली. तर ना तेलामध्ये असं थोडंसं लाल तिखट वगैरे असं थोडंसं हे केलं ना, तेलामध्ये फ्राय केलं ना, तर म्हणजे भाजीला ना रंग चांगला येतो. आणि आता हे बाकीचं जे गरगटलेलं होतं हे बघा किती बारीक एकदम गरगटलेलं आहे मी.
तर आता हे सगळं याच्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर जे आपण बाजूला केलेलं वेगळं पाणी होतं ना कुकरमधलं, तर ते पाणी पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्या आवडीनुसार किती टाकायचं आहे, किती पातळ ठेवायचं आहे हे आपल्या आवडीनुसार असतं. तर आता इथे आपला गरगटा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता फक्त ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर ते मी 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते याच्यामध्ये. तर आता इथे बाजूलाच गरगटा जो आहे तो उकळत होता आणि त्याला ना थोड्या वेळ जास्ती उकळू दिलं ना तर ते चव जरा चांगली लागते त्याची. तर उकळल्याच्या नंतर मी त्याला झाकून ठेवलं, गॅस बंद केला आणि त्यानंतर आता इथे अंडे बॉईल करायला ठेवले ते एका साईडला आणि एका साईडला भात ठेवून दिलेला आहे आणि भाकरी तर ऑलरेडी माझ्या झालेल्याच आहेत. तर असा होता आमचा डिनर, म्हणजे भाकरी, ज्वारीच्या भाकरी, भात आणि पालकचा गरगटा आणि बॉईल केलेले अंडे. तर असा होता आमचा आजचा डिनर आणि याच्यापुढे ना मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता. तर आता नेक्स्ट व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर मी ना असं छोटे-छोटे क्लिप घेतले होते, कारण की ना आजकाल हालत सगळी खराब आहे सगळ्यांचीच. जेवढे काय आम्ही लेडीज लोकांनी डान्स घेतलेला आहे ना, आता संयुक्त जयंती होणार आहे ना, माता रमाई जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती. तर ही संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी आम्ही ना एक लेडीज लोकांनी डान्स बसवलेला आहे. तर म्हणजे 3 ते 4 गाणे मिक्स आहेत आणि थोडे थोडे असं घेतलेले आहेत 3 ते 4 गाणे. तर हे सगळं तुम्हाला ना जयंतीच्या दिवशी बघायला भेटेल. तर आत्ता आजकाल ना ही आमची रोजची प्रॅक्टिस चालू आहे आणि ना भरपूर वर्षाच्या नंतर डान्स वगैरे केलं तर मग मात्र हालत खराब होते भरपूर. मला तर कमीत कमी ना 19-20 वर्ष झाले डान्स करून. तर असं जयंतीमध्ये किंवा गरबा वगैरे खेळ हे असतं नेहमी चालू. पण असं प्रॉपर डान्स बसवायचं म्हणलं तर हे असं कधीच म्हणजे आता 20 वर्ष झाले असतील डान्स बसवून. त्यामुळं ना पाय वगैरे दुखत होते जास्ती. आणि हे बघा आमच्या उत्साही म्हणजे महिला आहेत ह्या दोन्ही पण. तर यांचा उत्साह ना हाय लेवलचा असतो एकदम डान्समध्ये. तर चालू आहे अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस आणि 9 वाजल्यापासून म्हणजे रात्रीच्या 9 वाजल्यापासून ते 10:30-11 वाजल्या तरी पण कळत नाही, एवढं आम्ही डान्समध्ये मग्न होतो. म्हणजे सुरुवात करायची म्हणताना ना म्हणजे जेवल्या जायचं म्हणल्यावर कंटाळा येतो, पण एकदाशी जाऊन सुरुवात केली ना मग त्यानंतर मग खूप मज्जा येते. आणि त्यानंतर मग कितीही हातपाय दुखले ना तरी पण काय फरक नाही पडत, कारण की उत्साह हाय लेवलचा असतो सगळ्यांचा. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.